जेव्हा तुमचा फर्स्ट बिझनेस असतो तो असा निवडा की त्याला ऑलरेडी मागणी आहे. आता मागणी आहे आणि ऑलरेडी डिमांड आहे ह्याचा मतलब हे नाही की दुसरा जो करतो तेच करा, असं नाही. तुम्ही तुमचे स्वतःचे USPs आणि स्वतःचे जे युनिकनेस आहे त्या प्रोडक्टमध्ये ते टाका. तुमचा प्रोडक्ट बेस्ट बनवा तुमच्या क्षेत्रामध्ये. तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एज द्या. पण बघा की त्याला मागणी आहे. अच्छा. मागणी घडवायला जाऊ नका. हं, हं, हं. आणि अजून एक गोष्ट की असं बघा की ते त्या प्रोडक्ट का सर्व्हिसला अनलिमिटेड एक्सपान्शनची कपॅसिटी आहे. अच्छा. का? कारण उद्या जर का काही पॉलिसी चेंज झाले, हं, हं. कोण तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळाली, कोण येऊन तुम्हाला सांगते की तुमचा बिझनेस मी ह्या लेवलपासून अमाउंटला. हां. ह्या लेवलपर्यंत घेऊन जाईल. तर हं. ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला इमिजिएटली लाभ घ्यायला आलं पाहिजे. अच्छा. हे कधी होईल जेव्हा तुमचा बिझनेस त्या क्षमतेचा असेल की तुम्ही ते एक्सपांड करू शकाल. काही काही खरंय. बिझनेस असतात की त्यांचा लिमिटेड एक ग्रोथ फॅक्टर असतो. हं, तुम्ही हं, हं. जास्त ते वाढवू नाही शकत. असे खूप खरंय. बिझनेसेस असतात. मग असा बिझनेस निवडा ज्याचा अनलिमिटेड ग्रोथ फॅक्टर